श्रद्धा आणि सबुरीचा अखंड दीप जिथे तेवत असतो, तिथेच करुणा आणि सेवाभाव श्वास घेतो. अशाच पवित्र शिर्डीतून मानवतेचा एक प्रकाशमय संदेश समोर येत आहे, ज्या श्री साईबाबांनी आपल्या हयातीत गोरगरीब, दीनदुबळ्या रुग्णांची सेवा केली, दुःखात असलेल्या निराधारांना आधार दिला आणि चमत्कारिक उपचारांनी अनेकांना नवजीवन दिले. त्याच साईबाबांच्या चरणी अर्पण झालेला सेवाभावाचा वारसा आजही श्री साईनाथ रुग्णालय जपत आहे. श्री साईबाबा संस्थांच्या सामाजिक आवाहनांना प्रतिसाद देत आतापर्यंत 28 कुटुंबियांनी आपल्या आप्ताच्या दुःखद निधनानंतर नेत्रदानासारखा पवित्र निर्णय घेतला आणि त्यांच्या नेत्रदानानंतर 32 अंध व्यक्तींना दृष्टी मिळाल्याने सुंदर अशी जगसृष्टी बघायला मिळाली. हा केवळ देहाचा अवयव नव्हे, तर कुणाच्या तरी अंधाऱ्या आयुष्यात उजेड पेरणारा प्रकाश आहे. या नेत्रदानामुळे अंधत्वाने ग्रासलेल्या डोळ्यांना दृष्टी मिळते आणि निराशेच्या अंधारात अडकलेल्या जीवनात नव्या आशेचा किरण उजळतो. श्री साईनाथ रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने नेत्र प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे सांगतात. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली यशोधन पितांबरे, वैद्यकीय अधीक्षिका, श्री साईनाथ रुग्णालय शिर्डी. साईबाबा संस्थांमार्फत मार्च 2025मध्ये श्री साईनाथ नेत्रपेढीची स्थापना झाली. जगभरात अनेक अंध लोक हे या व्याधीने त्रस्त आहेत. याकरता साईबाबा संस्थांमार्फत या नेत्रपेढीची स्थापना करून अंधांच्या जीवनात एक उजेड टाकण्यासाठी नेत्रपेढीचे काम अखंड कार्यरत आहे. आज अखेर 27 व्यक्तींनी नेत्रदान केलेले असून एकूण 32 रुग्णांवरती यशस्वी अशा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज श्री साईनाथ रुग्णालयात या नेत्रपेढीमार्फत झालेल्या आहेत. नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश टाकणारी एक अतिशय असं पवित्र दान आहे. श्री साईनाथ रुग्णालयात ज्या एकूण 32 शस्त्रक्रिया झाल्या किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज झाल्या, त्या अतिशय यशस्वी सर्जरी झालेल्या आहेत. यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध रुग्णांवर सर्जरी करण्यात आलेल्या आहेत. ज्या व्यक्तीचा कॉर्निया किंवा बुबुळ, असा ज्या व्यक्तींना बुबुळाचा त्रास आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टीक पडलेली आहे, फूल पडलेलं आहे किंवा बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा व्यक्तींवरती या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात येतात. या सर्व शस्त्रक्रिया या साईबाबा संस्थांमार्फत मोफत करण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या ज्या शस्त्रक्रिया रुग्णालयात झालेल्या आहेत, या नेत्रदानाच्या चळवळीत नक्कीच एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर साईबाबा संस्थांमार्फत नेत्रदानाची चळवळ ही व्यापक स्वरूपात राबवणेकामी जे काही प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी सर्व अंध व्यक्तींनी, ज्यांना कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज आहे, या शस्त्रक्रियांची गरज आहे, त्यांनी याचा लाभ घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. ओम साईराम. तर नेत्र प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी म्हटले की, नमस्कार, मी डॉक्टर सौदामिनी निघुते, श्री साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथे कार्यरत आहे ॲज अ कॉर्निया अँड कॅटरॅक्ट कन्सल्टंट. तर आपल्याकडे मार्च 2025मध्ये आय बँक चालू झाली. तेव्हापासून पूर्ण 2025मध्ये 32 आय ट्रान्सप्लांट्स, कॉर्नियल ट्रान्सप्लांट आपल्याकडे झाले. या पेशंट्सला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स आले आहेत. बरेचसे पेशंट्स हे लांबून आलेले होते. एक पेशंट मध्य प्रदेशमधून आलेले होते. काही पेशंट मालेगाव, जळगाव, बुलढाणा, बीड या ठिकाणाहूनही आलेले होते. इथे आल्यानंतर आपण आधी त्यांचं चेकिंग करतो. त्याच्यानंतर ज्या पेशंट्सला गरज आहे त्यांची आपण वेटिंग लिस्टमध्ये एंट्री करून घेतो. ज्या पेशंटला अर्जंट म्हणजे इमर्जन्सीमध्ये ट्रान्सप्लांटची गरज आहे त्यांची एंट्री करून घेतो आणि त्यांचं फिटनेस आणि सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतो. जेव्हा आपल्याकडे आय डोनेशन होऊन येतात, तेव्हा आपण ते टिश्यू ॲनालिसिस करतो. त्याच्यामध्ये टिश्यूचं आपण स्पेक्युलर काउंट चेक करतो. स्पेक्युलर मायक्रोस्कोपीनंतर आपण ती टिश्यू कोणासाठी, कुठल्या पेशंटसाठी योग्य आहे, त्याप्रमाणे आपण वेटिंग लिस्टमधून पेशंट्सला या ठिकाणी बोलवतो आणि त्यांच्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट ही सर्जरी होते. आत्तापर्यंत झालेल्या पेशंट्सला खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. पण इथून पुढच्यासाठी माझं लोकांना आवाहन आहे की ज्यांच्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा आणि तुमची नेत्रदान करण्याची जर इच्छा असेल
तर लवकरात लवकर जर तुम्ही आपल्या हॉस्पिटलला संपर्क केला किंवा आपल्या आय बँकेमध्ये संपर्क केला 6 तासाच्या आत आपण कलेक्शन करू शकतो आणि जेवढं लवकर होईल तेवढं चांगले रिझल्ट्स पुढच्या पेशंट्सला येतात. त्यामुळे हे एक करणं खूपच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या पेशंट्सला बुबुळाला टीक आहे किंवा बुबुळाला जखम झालेली आहे, कॉर्नियल अल्सर झालेला आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी डोळ्याला जखम भरली पण आता बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा पेशंट्सनीसुद्धा आपल्या हॉस्पिटलला इथे OPDमध्ये संपर्क साधावा. त्यांचं सगळं चेकिंग करून आपण त्याप्रमाणे पुढचं योग्य ते मार्गदर्शन त्यांना करू शकतो. श्रद्धेने दिलेले नेत्रदान कुणाच्या तरी आयुष्याला उजाळा देतं. साईबाबांच्या करुणेचा प्रकाश अंधारलेल्या डोळ्यात झळाळतो. सेवेच्या या पवित्र वाटेवर चालणं हाच खरा मानव धर्म. जिथे सेवा तिथे साई आणि तिथेच खरा प्रकाश. ब्युरो रिपोर्ट, प्रहार न्यूज लाईन, शिर्डी.